जरांगे पाटलांनी जे काही आंदोलनाची तारीख दिली होती त्याप्रमाणे त्यांचं आंदोलन झालं। आंदोलनाला चांगलं यश आलं हे आपण सर्वजण पाहत आहेत। महाराष्ट्रामधून त्यातल्या त्यात सर्वात जास्त मराठवाड्यातून लाखो लोक मुंबईला गेले होते। ते आंदोलन यशस्वी झाल्यामुळे त्यांनी गुलाल उधळून फटाके वाजवून सगळे आपल्या गावी गेले। परंतु खऱ्या अर्थानं उपोषणाची जी जबाबदारी स्वतःवर घेतली जरांगे पाटलांनी, त्यामुळे त्यांची तब्येत सुद्धा थोडीशी ढासळली होती। आज माझ्या मतदारसंघामध्ये ते उपचारासाठी आलेत। त्यांना मी एक सल्ला दिला की थोडासा आराम करा, परंतु एकदा जनसामान्याला भेटायचं जे काही मिशन असतं त्यामुळे ते प्रत्येकाला आता भेटतात, कुणाला टाळत नाहीत। मग तब्येतीचं ठीक आहे पाहू म्हणून ते प्रत्येकाला भेटतात। मी त्यांना आज भेटीला आलो होतो। काही सूचना त्यांनी केल्या होत्या की जात पडताळणी समितीकडून लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दिल्या जात नाहीत। निश्चितच मी सर्व डिपार्टमेंटच्या आमच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। या कामामध्ये जर कोणी कुचराई केली तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्याला ॲडमिशनला कुठे त्रास होऊ नये, हे सर्व आम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत। आजच VGNT विद्यार्थ्यांचं सुद्धा त्यांना थोडंसं मुदतवाढ पाहिजे होती। त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा मला वाटतं GR आता निघाला असेल, त्यांनाही आपण मुदतवाढ दिलेली। एकंदरीत सर्व समाजामध्ये चांगली भावना यामुळे निर्माण झालेली आहे आणि जो लढा जरांगे पाटलांनी दिला होता त्याला यश आलं म्हणून सर्वजण आनंदात आहेत। काही जण असा आरोप करायला लागले की सरकारने फसवलं, व्यवस्थित आरक्षण दिलं नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच भेटणार आहे, बाकीच्यांचं काय वगैरे असे आरोप सुरू। त्या विद्वानाच्या नादी कुठं लागतं? काय केलंय काय त्यांनी दुसऱ्यासाठी? हे जे आहेत ना, यांना नेमकं बोंब मारायची सवय। काही तुम्ही करा, त्यांचं कामच टीका करणं आहे। म्हणून आता हे एवढं सर्व लाखो लोकांसमोर तो GR आणला, तो वाचलाय, तो पाहिलाय, तो सर्वांनी जाणून घेतलेला आहे। त्याचे काय परिणाम होतील याची सगळ्याला जाणीव झालेली। परंतु पुन्हा आम्हाला फसवलं, आम्हाला काही केलंच नाही असं जे काय आरोळ ठोकतायत ते नेमकं या आंदोलनामध्ये कुठं होते एकदा त्यांनाही विचारा। संजय राऊतांनी तुमच्यावरच आरोप केला आहे की या आंदोलनाच्या पाठीमागे एकनाथ शिंदेंचा हात होता आणि एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी आमचा हात होता, आमचा पाय होता, आमचं डोकं होतं। घरात तर नव्हतं बसलो ना आम्ही। एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वेळेला सुद्धा जेव्हा हे आंदोलन चाललं त्यावेळेला सर्वात जास्त कसं त्यांना देता येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे। हे हैदराबादचे जे काय सांगतात हे कुणी काढलंय? कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी जे काही समिती नेमल्या होतात, ते शिंदे समिती असेल किंवा सर्वेचा असेल, 3.5 लाख लोक घरोघर जाऊन आले की नाही? हे कधी घडलंय का? जे 50 वर्षात घडलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्यकालामध्ये घडून दाखवलं। म्हणून या जे काय नोंदी सापडल्यात त्याचं श्रेय निश्चित त्यांना जातं। 58 लाख नोंदी काय अशा सापडल्यात का? रात्रंदिवस कर्मचारी काम करत होते तेव्हा त्या नोंदी सापडलेल्या आहेत। आणि म्हणून आम्हाला क्रेडिट नाही पाहिजे, परंतु कोणी या आपल्या समाज व्यवस्थेमध्ये त्याच्यावर कुणावर जर अन्याय होत असेल तर त्याला न्याय द्यायची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली। म्हणून आम्ही कधी हे नाही म्हणलो की याचं क्रेडिट आम्हाला द्या म्हणून। आम्ही हे म्हणलो की जो त्याला पात्र आहे त्याला ते दिल्या पाहिजेत आणि ती भूमिका आम्ही आजही उठवतो, उद्याही उठवणार आहोत। तुमच्या पक्षाचे खासदार मिलिंद देवरा त्यांनी जे आंदोलनावर टीका केली ते म्हणजे मुंबईत आले, मुंबईत ठप्प केली आणि आता सगळं नियंत्रित करायला पाहिजे, आंदोलनाला परवानग्या देताना विचार करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना पत्र दिले त्यांनी। मुंबईकर आहेत, मुंबईकरांना काही गोष्टी अडचणीच्या ठरल्या असतील, परंतु हा सर्वसामान्य माणूस ज्याच्या तुम्ही पाहिलं तर स्वतःची शिदोरी घेऊन तो मुंबईमध्ये आला होता, त्याची कधीतरी आपण जाणीव ठेवली पाहिजे ना। तो जाऊन ताजमध्ये जेवत नव्हता, आणलेली शिळी भाकर आणि त्याच्यावरची चटणी खाताना तुम्हीच दाखवलेलं आहे। तो आला होता उद्याची पिढी जी घडणार आहे त्यासाठी तो आला आहे। अनेक जे आले होते रस्त्यावर झोपलेत, कुठं प्रांतविधी करतायत, कुठं पाणी पितायत याची काळजी कोणी केली का? म्हणून आता करो या मोरोची जी त्यांची लढाई होती त्याला यश आलंय, त्याचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। ठीक आहे, त्यांच्या लढ्याला यश आलंय त्याच्याबद्दल सरकारचे आभार मानले पाहिजे।
2 दिवसाच्या त्रासामुळे जर एखाद्याचं आयुष्याचं भलं होत असेल तर त्याच्यावर टीका करणं योग्य नाही. पण गेल्या वेळेस तुमच्या सरकारनेच आरक्षण दिलं होतं, तो आरक्षण त्यांना मिळालं नाही, परत या पुन्हा एकदा त्यांना उपोषणाला बसवलं. कोण म्हणतं मिळालं नाही? 10% आरक्षण का टिकलेलं नाहीये का? काय झालं? 10% आरक्षण मिळालं नाही, नोकर भरत्या होत नाहीत, त्यानुसार ऍडमिशन होत नाहीत. आम्ही दिलेलं 10% आरक्षण आजही कायम आहे. म्हणून आम्ही खोटे आश्वासन देणाऱ्या मधले नाहीत, स्पष्ट भूमिका मांडणारे मध्ये आहोत आणि त्याची चिंता सुद्धा आम्ही करत नाही. पाटलांना ते मंजूर आहे का? अहो ते पहिल्याच दिलेलंच आहे, त्याच्यात मंजूरचं काय? आता हे नवीन पुन्हा आपल्याला मिळत आहे. आणि हे सगळ्यात मोठं आता हा सगळ्यात जास्त बेनिफिट जो आहे ना हा मराठवाड्याला होणार आहे. म्हणून मराठवाड्याला काही मिळूच नाही अशा सुद्धा काही लोकांची भावना आहेत. असं नसावं ना. भूमिका स्पष्ट आहे ना. आम्ही काही कुणाच्या ताटातलं घेत नाही, या ताटातलं त्या ताटात टाकत नाही. जे ॲक्च्युअली आहे ते देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. म्हणून याच्यावर जास्त आम्ही आता भाष्य करत नाहीत. दुसरा एक नवीन अधिनियम कायदा आलेला आहे की कामगारांना आधी 8-9 तास काम करायला लागायचं कायद्यानुसार, पण आता ते 12 तास काम करावं लागतं, असा डायरेक्ट कायदाच केला आहे. तो तसा कायदा नाही आहे. आपला काहीतरी गैरसमज होतोय की जर कामगाराला जो 8 तासाचा कायदा होता त्यानुसार तुम्हाला काम करायची, तुम्हाला पहिले कंपल्सरी 8 तासाचा होता. जर 12 तास काम करायचं असेल तर तो जो 4 तासाचा जो अवधी आहे त्या 4 तासाच्या अवधीचा डबल पगार त्यांना देणं कंपल्सरी आहे. मधल्या काळामध्ये त्याला रेस्ट म्हणून 1 तासाची सुट्टी देणं गरजेचं आहे. अनेक त्याच्यामध्ये फेरबदल झालेले आहेत. महिलांसाठी सुद्धा त्यामध्ये तुम्हाला नाईट शिफ्ट करता येते असं सुद्धा प्रावधान आहे. म्हणून त्या अनेक गोष्टी त्या कायद्यामध्ये सामावून घेतलेल्या आहे. यासाठी केलेलं आहे की इतर राज्यांनी तो कायदा अस्तित्वात आणलेला आहे, त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आणि जर महाराष्ट्र प्रगतीपथावर घेऊन जायचं असेल, आपली इफिशियन्सी दाखवायची असेल, आपल्याकडे पुन्हा अट्रॅक्ट करायचं असेल तर आपण काम केलं पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. म्हणून महाराष्ट्राला गती देण्यासाठी आणलेले हा कायदा आहे. आणि त्याच्यामध्ये कामगाराला जास्त बेनिफिट कसा मिळेल हा त्याच्यात सगळ्या गोष्टी समावेश केलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.